तुम्ही भाईंदरला आलात ना तर स्टेशनवर जसं उतरताल तसं ईस्ट साईडला पॅगोडासाठी बसेस भेटतात। इथून भाईंदर टू पॅगोडा हे जे डिस्टन्स आहे लगभग 9 किलोमीटरच्या आसपास आहे। स्वागत नवीन एका व्हिडिओमध्ये। मी संतोष तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सफर। सध्या मी आहे भाईंदरला आणि आज ज्या ठिकाणी मी चाललेलो आहे त्या ठिकाणाबद्दल सांगण्याच्या अगोदर मला तुम्हाला थोडंसं काहीतरी विचारायचं आहे। ते म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपलं जे शरीर आहे ते एकदम स्वस्थ आणि निरोगी राहावं आणि त्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परीने प्रयत्न करत असतो। जसं की कोणी डाएट फॉलो करतं तर कोणी रेग्युलर एक्सरसाइज करतं, कारण की त्यांचा एम मोटिव्ह का असतो की आपली हेल्थ जी आहे ती सशक्त राहावी। तर तुम्हा सर्वांना माहिती असेल की आपली बॉडी किती सशक्त असली पण जर आपला मेंदू, आपला जो ब्रेन आहे तो जर अशक्त असला तर आपल्या त्या सशक्त बॉडीचा काहीच उपयोग नाही आहे। तर तुम्ही विचार करत असणार की मेंदूला सशक्त कसं करायचं, तर आपल्या मेंदूला सशक्त करण्यासाठी एकच उपाय आहे, तो म्हणजे आहे ध्यान, मेडिटेशन। तुम्ही आजच्या जीवनशैलीमध्ये बघितलं असेल की कित्येक जण डिप्रेशनमध्ये असतो, तर कुणाला बीपीचा त्रास असतो, कुणाला लो बीपी असते, कुणाला हाय बीपी असते। तर त्याचं मेन कारण काय, जर आपल्या मेंदूमध्ये जर स्ट्रेस असेल तरच या सर्व रोग आपल्याला उद्भवतात। तर ह्या मेंदूला स्ट्रेस फ्री करण्यासाठी आपण फक्त ध्यान करू शकतो, मेडिटेशन करू शकतो। आणि ध्यानाची जी सुरुवात आहे ती जर तुम्ही बघितलं तर गौतम बुद्धांची तुम्ही कुठलीही मूर्ती जर बघितली तर ती नेहमी मुद्रा अवस्थेत असते किंवा ध्यान अवस्थेत असते। तुम्ही गौतम बुद्धांची कुठलीही मूर्ती जर बघितली तर कधी तुम्हाला कुठली मूर्ती अशी दिसणार नाही की तिचे डोळे उघडे आहेत। हमेशा गौतम बुद्धांची जी मूर्ती आहे ती डोळे बंद केलेली आहे, म्हणजेच ध्यान अवस्थेत आहे किंवा मुद्रा अवस्थेत आहे। तर या ध्यानाचं खूप मोठं स्थान आहे, बिकॉज ऑफ आपल्या आयुर्वेदामध्ये म्हटलेलं पण आहे की जो ध्यान करतो तो दीर्घ आयुष्य असतो। तर ध्यान तर आपण घरी बसून पण करू शकतो किंवा बागेमध्ये पण करू शकतो, कुठेही ध्यान करू शकतो, पण कुठलीही गोष्ट जर आपल्याला करायची आहे तर त्याची आपण प्रॉपर ट्रेनिंग घेतली पाहिजे। तर ही ट्रेनिंग आपल्याला कुठे भेटेल, तर ही ट्रेनिंग आपल्याला पॅगोडामध्ये भेटेल। तर मुंबईमध्येच गोराई येथे हा पॅगोडा टेम्पल आहे, खूप जबरदस्त आणि भव्य असं पॅगोडा टेम्पल आहे। तिथे ध्यान कसं करायचं आणि कुठल्या पद्धतीने करायचं आणि त्याची प्रॉपर ट्रेनिंग जी आहे ती दिली जाते। तर त्याच ठिकाणी मी आज चाललेलो आहे। स्वागत एका नवीन व्हिडिओमध्ये। मी संतोष तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो। चॅनलवर जर नवीन आला असाल तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की आपल्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करा।
आजचा जो व्हिडिओ आहे तो आहे विश्व विपासना पॅगोडा, यालाच दुसरं नाव आहे ते म्हणजे ग्लोबल विपासना पॅगोडा। हा मुंबईतील गोराई येथे उभारण्यात आलेला जगातील सर्वात मोठा खांबरहित पॅगोडा आहे। बुद्धांच्या स्मृतिचिन्हांची जपणूक करण्यासाठी 2000 वर्षात प्रथमच हा पॅगोडा बांधण्यात आला आहे। तसेच विपासना ध्यान धारणेची ओळख व्हावी म्हणून याची निर्मिती केली आहे। दरवर्षी या पॅगोडाला 1500 ते 2000 पर्यटक भेट देत असतात। तर डॉक्टर आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनादरम्यान काही दिवसातच या पर्यटकांची संख्या 5000वर असते। महाराष्ट्रातील 7 आश्चर्य निवडलेली आहेत। जून 2013 मध्ये निवडण्यात आलेल्या महाराष्ट्रातील 7 आश्चर्यांपैकी विश्व विपासना पॅगोडा हे प्रमुख आश्चर्य ठरले आहे। खूप जणांना प्रश्न पडला असेल की पॅगोडा म्हणजे काय, तर मी तुम्हाला थोडक्यात सांगतो। पॅगोडा म्हणजे गौतम बुद्धांचे काही ना काहीतरी अवयवांचे अवशेष असतात, म्हणजे जसं की त्यांचे दंत किंवा त्यांचे केस किंवा त्यांच्या अस्थींचे काही अवशेष या पॅगोडांमध्ये असतात। आणि म्हणून या पॅगोडामध्ये जे मेडिटेशन करतात, मेडिटेटर्स जे असतात, जे लोक मेडिटेशनसाठी येतात, तर ह्या जागी मेडिटेशन आपण जर केलं तर त्यांच्या अवयवांच्या अवशेषांमुळे तिथली जी स्पिरिच्युअलिटीची जी पॉवर आहे ती वाढते। म्हणूनच या पॅगोडामध्ये मेडिटेशन करण्याला खूप जास्त व्हॅल्यू आहे। तर आजपुरतं एवढंच व्हिडिओ मी थांबवत आहे। जाता आता एवढंच सांगतो की माझे 129 सबस्क्रायबर जे आहेत ते पूर्ण झालेले आहेत। तर तुम्हा सर्वांचे, माझ्या यूट्यूब फॅमिलीचे मी आभार मानतो। असा सपोर्ट पुढल्या काळात पण करत राहा। तर हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा। भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा। तोपर्यंत काळजी घ्या, बाय। या पॅगोड्याच्या परिसरामध्ये तुम्हाला 2 पॅगोडे दिसतील, एक छोटा आहे, एक मोठा आहे। मोठ्याचे सीन्स मी तुम्हाला दाखवतो, पण मोठ्याच्या आतमध्ये जर तुम्हाला मेडिटेशन करायचं आहे तर तुम्हाला ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं, म्हणजे सहज तिकडे जाता येत नाही। आणि जो छोटा आहे तिकडे प्रत्येक जे आलेले आहेत यात्रेकडून ते म्हणजे 10 मिनटं मेडिटेशन करू शकतात आणि त्याचे कुठलेही चार्जेस नाहीत किंवा तिकीट नाही त्याचे। मी तिथे 10 मिनटं मेडिटेशन केलं, खूप मस्त वाटलं, खूप छान वाटलं। नक्कीच तुम्ही इथे आल्यावर ते मेडिटेशन नक्की करा।